जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपल्याला जाणं होतं बघ कॉलेजले, आपलं रजिस्ट्रेशन करायला. मग काय ओमदून घेतल्या व 500 सुट्टे ना आले डायरेक्ट कॉलेजले. इकडे येऊन पाहिलं तर आपल्या कॉलेजचे पोरं आज अभ्यास करताना दिसले मला. म्हटलं वा यार, पहिल्यांदा यायला अभ्यास करताना पाहतोय मी. रजिस्ट्रेशन काय झालं निघून आले इकडे. मग बाहेर जेवण करायला इकडे पाहिलं तर प्रणव भाऊ न तेजस जेवण करत होते. मग प्रणव म्हणे की जाऊ दे भाऊ, तू व्हिडिओ करतोय, मी काही जेवत नाही आता, जाऊ दे चालला म्हणे. मी म्हटलं जाऊ दे भाऊ, कर जेवण, मी चालला म्हटलं घरी. आईकडे वेदांत आपली वाटच पाहत होता. मग काय भाऊ आला याच्याजवळ, म्हटलं चाल लवकर घरी, आपल्याला आज लवकर जाणार. आज कॉलेजला एक छोटंसं स्पीच दिलं तर भूमी ना, ते मी तुम्हाला शेवटी दाखवून या व्हिडिओच्या. अबू बसमध्ये बसले पण हा मित्र भेटला आपल्याला नावीचा. याचं नाव तर काही माहीत नाही, पण याचं निकनेम कडी बोय आपल्याला आपल्या अर्जुन भाऊच्या लेखान सांगाल तर. मग वा आले इकडे घरी राय, इकडे चाले आपल्या मंदिराकडे आरतीसाठी. इकडे अर्जुन बसलेला होता अबू फोन पाहत. मग काय बो झाली आरती, आणि चला आता तुम्हाला शेवटी आपलं स्पीच दाखवून देतो. आपल्या स्पीकरचा आवाज काही बरोबर नव्हता, म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो की त्या स्पीचमध्ये मी काय बोलला आहे. तर तिकडे मी हे बोलला आहे की आपल्याला असं वाटते की आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आताच्या ज्या नवीन टेक्निक्स आहे शेती करण्याच्या त्या पोहोचल्या आहे, पण तसं नाही आहे. अजूनही आपल्या गावाखेड्यामध्ये त्या टेक्निक आलेल्या नाही आहे. जसं की हायड्रोपोनिक, आपल्याला नाव तर माहीत आहे की हायड्रोपोनिक म्हणजे काय, की बिना मातीची शेती म्हणजे हायड्रोपोनिक्स. पण ते कैली कशी जाते, तिची करण्याची प्रक्रिया काय आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण ज्या या नवीन टेक्निक्स आहे शेती करण्याच्या, ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे, त्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. हे मी त्या स्पीचमध्ये सांगितलं होतं. चला मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर.